शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा
खूपच छान. जोरात टाळ्या वाजवा सर्वांनी. ओविनी हॅलो ओविनी खूपच छान. शिवगर्जना विनंती आहे की या डान्स नंतर लकी ड्रॉप फोडण्यात येणार आहे. 5 लकी भाग्यशाली महिलांना पैठणी मिळणार आहे. तरी ज्या उपस्थित असतील भगिनी त्यांनी आपल्या स्टेजच्या समोर जो लकी ड्रॉप बॉक्स आहे त्याच्यात आपली नावाची चिठ्ठी टाकायची आहे. पण लक्षात ठेवा ज्या भगिनी इथे उपस्थित असतील त्यांनाच त्याचा लाभ मिळेल. सर्व मुलांनी शांत बसायचे. थोडासा कार्यक्रम बदल करतो. योगेश थोडंसं पुढे घेतो. यापुढे आपल्या गावातली चिमुकली कृपा सोमनाथ पाटील आपल्या समोर एक नृत्य सादर करणार आहे. कृपा सोमनाथ पाटील. जब जब शमशीरें ताने हैं माहे भवानी. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं. अब हर दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे
जन्मोत्सव सोहळा आपल्या गावामध्ये अतिशय आनंदात साजरा होत आहे. आपले बाल कलाकार खूपच छान नृत्य करत आहेत. पुढील नृत्य सादर करण्यासाठी आपले बाल कलाकार येत आहेत. यापुढे आपला गावचे श्री योगेश एकनाथ पाटील आपल्यासमोर शिवाजी महाराजांबद्दल एक गीत सादर करणार आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या गगनावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या गगनावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या गगनावर. सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार केले आपल्या निगड्या छातीवर. सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार केले आपल्या निगड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येता मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. हो जात पात ना धर्म मांडला जगला माणूस जीवन. आठवण येता मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म मांडला जगला माणूस जीवन. पुन्हा जन्म घ्यायची इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्यायची इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव. हॅलो खरंच खूपच छान योगेश पाटीलने शिवरामबद्दल जे काही गीत सादर केलं. बघा आज मला माझ्या गावचा अभिमान वाटतो की सर्व नागरिकांमध्ये बाल कलाकारांमध्ये सुप्त गुंज इथे ठासून भरलेले. साहित्य क्रीडा ही गगनाला भिडेल इतक्या उंचीवर गेलेली आहे. शिवडोणगाव हे नेहमी शिक्षण क्षेत्रात
क्रीडा क्षेत्रात एक मोठी उंची या गावाने गाठलेली आहे, हे सर्व आपणाला ज्ञात आहे. पण याचे श्रेय मी देतो शिवाजी महाराजांना, कारण की त्यांनी ही महाराष्ट्राची भूमी घडवलेली आहे. त्यांचेच गुण या आपल्या गावातील प्रत्येक माणसाच्या नसानसात रक्तात आहे. अशा या आपल्या भारताविषयी शिवांविषयी आपले बोल नृत्यातून मांडण्यासाठी येत आहेत आपले चिमुकले. गाण्याचे बोल आहे भारत का बच्चा बच्चा. गाण्याचे बोललोट नसेल तर त्याने उजव्या बाजूला जे साऊंड सिस्टम मास्टर आहेत त्यांना अगोदर भेटून घ्या, जेणेकरून आपल्या कार्यक्रमाला व्यत्यय होणार नाही. सुरू होते भारत का बच्चा बच्चा. खूपच छान, जोरात टाळ्या होऊ द्या.
व्हेरी गुड व्हेरी गुड. खूपच छान. उपस्थित सर्व महिलांना विनंती आहे की आपल्या स्टेजच्या समोर लकी ड्रॉ बॉक्स आहे. शमशीरे ताने है माए भवानी हम सब मस्त मावड़े बड़े खुददार है. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये लीज नाज वे तेरी लाज हम देखे हमने जब जब शमशीरे ताने है माए भवानी.
खूपच छान. यापुढे शिवाजी महाराजांबद्दल आपले नृत्य सादर करण्यासाठी येत आहेत आपले चिमुकले. by DJ Ajay. राजाचं शिलेदार आम्ही आमच्या रक्ताचा रंग एकच भगवान. बिगड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार. Mixed by DJ Ajay. खूपच छान, खूपच छान. सर्व महिला वर्गाने लक्ष द्यायचे. मेरा जूता है जापानी ये पतलू हिंदुस्तानी सकला टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी ये पतलू हिंदुस्तानी सकला टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी. पम 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 हर करम अपना करेंगे आए वतन तेरे लिए दिया है जाबी आजा आजा जिंदगी शामियान के तले आजा जरी वाले नीले आसमान के तले चक दे इंडिया चक दे इंडिया. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. सुजलाम सुफलाम
वाले खुशी बिना सस्त शाम नामात अब बंदे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम दुनिया एक दुल्हन दुल्हन के माथे की रंगिया हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला रंग दे रंग दे रंग दे बसंती चोला माए रंग दे तुझे सलाम अम्मा तुझे सलाम वंदे आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला बंदा ऊंचा रहे हमारा देश तिरंगा प्यारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा हम बड़े हैं इसकी ये गुलसिता हमारा हमारा सारे जहां से अच्छा 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 हॅलो खूपच छान या बाल कलाकारांसाठी सवारी भवानी चौकामध्ये चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये
खूपच छान. आज या शिरडोन गावच्या बाल कलाकारांनी सर्वांचं मन जिंकलेलं आहे. जय भवानी. उपस्थित महिला वर्ग यांना विनंती आहे की ज्यांनी लकी ड्रॉ मध्ये नाव नोंदवले नसेल त्यांनी नोंदवा. आणि महिलांनी थोडं पुढे या. पाठीमागे उभे असतील गोवेकर सर यांना ग्रामस्थ मंडळ शिरडोन संपूर्ण गावातर्फे आपण आमंत्रित केलेले. तरी त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल, शिवाजी महाराजांची कीर्ती, त्यांची गाथा वर्णन कर. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जागे आहेत ना. वंशजा आम्ही चंद्र सूर्य आणि गुरु गोविंदांचे तसेच आमच्या शिवबाचे आणि प्रताप राणे यांचे आम्हा संगे लढण्यास सांगा. व्याली माय कुणाची पाहत चाळून पाहणे आमच्या इतिहासाची, पण आमच्या माता भगिनींच्या तोंडून जयकाराचा आवाजच येत नाही. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आता जागृत झाल्यासारखं वाटतंय ना. आता जागृत झाल्यासारखं वाटतंय की नाही. माईकचा काही प्रॉब्लेम आहे का. यांच्या मार्फत हा जो, आणि ज्यावेळेस मला आमंत्रण मिळालं त्यावेळेस मी विचार केला की हे गाव केवढं आहे मला माहिती नाही, गावाची लोकसंख्या काय मला माहिती नाही. प्रत्येक गावाचं एक स्वतःचं वळण असतं, एक स्वतःची संस्कृती असते, आणि तुमच्या गावाची नक्की संस्कृती काय ते मला माहित नाही. व्याख्यानाच्या निमित्ताने गावोगाव फिरत असताना काही अशी गावं पण माझ्या निदर्शनास आली. उगाच मुलांना समोर बसवायचं, लहान मुलांना, आणि आम्हाला आमचा 1 तासाचा वेळ तिथे फुकट घालायला लावायचा. महिला बसल्या असतील तर त्यांचं काहीतरी चालू असणार, आम्ही आमचे शिवाजी महाराज सांगणार, आणि मग आम्ही गेल्यानंतर ते म्हणणार त्याचा काय धंदा आहे सांगायचा. आमचा ऐकायचा धंदा आहे, त्याचा सांगायचा धंदा आहे. सांगितलं ठीक, नाही सांगितलं गेला तसंच. पण या ठिकाणी आल्यानंतर मगाचपासून तुमच्यामध्ये जी ताकद बघतोय, खरोखर आज या ठिकाणी शिवछत्रपती सांगावेत आणि तुम्ही ऐकावेत अशी मानसिकता निर्माण झालेली आहे. सांगण्याला सुद्धा तेव्हाच महत्व आहे जेव्हा ऐकणाऱ्याची मानसिकता आहे. प्रत्येकाला महाभारत माहिती आहे. या महाभारतामध्ये गीतेचा एक प्रसंग येतो. भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली? गीता कोणी कोणाला सांगितली? कृष्णाने अर्जुनाला सांगितली. कृष्ण आणि अर्जुन हे दोघं नंतर जॉबला लागल्यावर मित्र झाले का? कृष्ण आणि अर्जुन हे दोघं नंतर जॉबला लागल्यावर मित्र झाले का? कृष्ण हा अर्जुनाच्या आत्याचा मुलगा आहे, म्हणजे कृष्ण हा अर्जुनाला लहानपणापासून ओळखतो. पण गीता केव्हा सांगितली? रणांगणावरती. कारण ज्या वेळेमध्ये अर्जुनाची मनस्थिती होती की गीता आता ऐकली पाहिजे, त्यावेळेस कृष्णाने सांगायला सुरुवात केली. ज्या वेळेस मनस्थिती नव्हती तेव्हा अर्जुनाने कृष्णाला सुद्धा वेड्यात काढलं असतं. हा काहीतरी बाबा सांगतोय आणि माझ्या 18 दिवस फुकट घालवणार. माणसाचंही तसंच आहे. ज्यावेळेस त्याची परिस्थिती मनस्थिती असते ऐकायची, तेव्हा ऐकणाऱ्यालाही सुख आणि सांगणाऱ्यालाही सुख. या ठिकाणी ज्यावेळेस मी आलो आणि ही पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहिली, ज्यावर महाराज सिंहासनाधीश्वर आहेत. हे 32 मन सोन्याचं सिंहासन पुण्यभूमी श्री क्षेत्र रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवून घेतलं होतं. आज आपण किती जणांनी रायगड पाहिलाय मला माहिती नाही, पण आज रायगडावरती 32 मन सोन्याचं सिंहासन नाहीये. एका फायबरच्या मूर्तीमध्ये आपण शिवाजी महाराजांना बघतो. गावागावामध्ये शिवजयंती साजरी होते,
गावागावामध्ये 2-2 शिवजयंत्या साजऱ्या होतात. एक तिथीप्रमाणे होते, एक तारखेप्रमाणे होते. पक्षामध्ये शिवजयंत्या साजऱ्या होतात. पण पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन कुठे गेलं हे विचारणारा एकही मर्द आतापर्यंत महाराष्ट्राच्या मातीत 350 वर्ष झाली जन्माला आला नाही. हे आपलं दुर्दैव आहे. ही प्रतिमा बघितल्यानंतर मला असं वाटलं की सुरुवात करावी ती 32 मन सुवर्ण सिंहासनापासूनच. 32 मन सोन्याचं सिंहासनच का? कशासाठी? काय कारण? शिवाजी महाराज हे काही सुखलोलूप होते का? मला बसायला हवं म्हणून 32 मन सुवर्ण सिंहासन मला हवंय अशी महाराजांची इच्छा होती का? नाही. 700 वर्ष आमच्यावरती ज्या मुघलांनी अत्याचार केले, ज्या हिरव्या पिलावळींनी आमच्यावरती अन्याय केले, आमच्या माता भगिनींवरती अन्याय केले, 700 वर्ष ज्यांनी आम्हाला गुलाम केलं, त्या प्रत्येक पातशाहीच्या कानफाटीत बसावी आणि त्या पातशाहीने आमची जी 32 मन सुवर्ण सिंहासन वेगवेगळ्या ठिकाणी होती जी पाडली, त्यांना जोरात त्यांच्या कानफाडात आवाज काढून सांगणारा एक राजा या महाराष्ट्राच्या मातीत जिजाऊ आईसाहेबांनी आपल्या पोटी जन्माला घातला. 700 वर्ष काळ रात्र निघून जाणारा, काढून टाकणारा, ज्या ज्या किल्ल्यांवरती हिरवे झेंडे फडकत आहेत त्या किल्ल्यांवरती रामाचा, कृष्णाचा भगवा झेंडा फडकवणारा असा एक पुत्र माझ्या पोटी दे म्हणून आई तुळजा भवानीकडे प्रार्थना केल्यानंतर शिवछत्रपतींचा जन्म झाला. आणि या पातशाह्यांना सांगण्यासाठी, ठणकावून सांगण्यासाठी की आम्ही हिंदू आहोत, आम्ही शांत असू तर अगदी सांब सदाशिवासारखे आहोत, आम्ही शांत राहिलो तर शंकरासारखे आहोत, आमची पत्नी सुद्धा रावणाला देऊन टाकू, पण आमच्या क्रोधाग्नी जर भडकला तर तांडव नृत्य करून ही सृष्टी संहार करण्याचं ताकद आणि धाडस सुद्धा आम्हा हिंदूंमध्येच आहे हे सांगण्यासाठी 32 मन सुवर्ण सिंहासन शिवछत्रपतींनी रायगडावर बसवलं. शिवछत्रपती छत्रपती झाले. पतीचा अर्थ नवरा, छत्रपती म्हणजे ज्याने या भारतावरती आपलं छत्र धरलंय, या हिंदुस्थानावरती आपलं छत्र धरलंय. आणि ज्यावेळेस राजा छत्रपती होतो त्यावेळेस या भारत भूमीशी, या हिंदुस्थानाशी त्याचं लग्न लावून दिलं जातं. या पृथ्वीचा तो मालक होतो, या देशाचा, या राष्ट्राचा तो मालक होतो, नवरा होतो. आणि नवऱ्याची कर्तव्य काय असतात ती प्रत्येक कर्तव्य या राजाला निभावावी लागतात. ज्यावेळेस शिवछत्रपती, तुम्ही बघितलं असेल मालिका, कार्यक्रम यांमध्ये शिवछत्रपती ज्यावेळेस सिंहासनाधीश्वर होतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये दंड असतो आणि दुसऱ्या खांद्यावरती धनुष्य असतो, कारण राजा हे विष्णूचं रूप आहे. आणि या भूमीला पालन करण्याची, ही भूमी जोपर्यंत आहे, हे हिंदू राष्ट्र जोपर्यंत आहे, ही भारत भूमी जोपर्यंत आहे, तुझं पालन मी करीन. तुझ्यासाठी माझ्या पिढ्या खर्चाव्या लागल्या तरी चालेल, मी ते करीन. आणि हे म्हणून शिवछत्रपती छत्रपती झाले. ज्यावेळेस राज्याभिषेकाची वेळ जवळ आली, तुमच्या वेळेनुसार 6 जून, आणि आम्ही हिंदुत्ववादी असल्यामुळे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी ज्यावेळेस जवळ आली, आदल्या दिवशी सकाळी 3 वाजता, पहाटे 3 वाजता शिवछत्रपतींना अभिषेक झाला. महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्यांचं पाणी शिवछत्रपतींच्या अभिषेकासाठी आणलं गेलं. गंगेचे, यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु. या हिंदुस्थानामध्ये वाहत असणाऱ्या प्रत्येक नद्यांचं पाणी शिवछत्रपतींच्या अभिषेकासाठी आणलं गेलं. 7 समुद्राचं पाणी शिवछत्रपतींच्या अभिषेकासाठी आणलं गेलं. सकाळी 3 वाजता, पहाटे 3 वाजता शिवछत्रपतींना दूध, तूप, दही आणि या सप्त तेल, सुगंधी द्रव्य, चंदन, सोनं, चांदी, रूप या सगळ्यांनी आंघोळ घालण्यात आली. आणि ज्यावेळेस शिवछत्रपती हळूहळू त्या 32 मन सुवर्ण सिंहासनाकडे यायला लागले, त्या 32 मन सुवर्ण सिंहासनाची रचना अशी आहे, त्याला काही पायऱ्या आहेत. राजाने पायामध्ये कुठल्याही प्रकारची पादत्राणं न घालता, म्हणजे चप्पल न घालता, पायात कुठल्याही प्रकारचा ज्याच्यामुळे त्या सिंहासनाचा अपमान होईल असं काही धारण न करता त्या सिंहासनावरती चढायचं. शिवछत्रपतींनी ज्यावेळेस त्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीवरती
आपलं पाऊल ठेवलं त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये काय विचार आला असेल. आता इथून शिवचरित्राला सुरुवात होते. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि ते खूप लवकर आपल्याला आटपायचं आहे. ज्या वेळेस पहिलं पाऊल शिवछत्रपतींनी त्या 32 मान सुवर्ण सिंहासनावरती ठेवलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर आलं हा महाराष्ट्र 750 वर्षापूर्वी देवगिरीचा जो राजा आहे, हिंदू राजा, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये असंख्य मंदिरं बांधली, हा इतिहास आहे. तुम्ही कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकात जाऊन बघू शकता. आज आमच्या बायकाच्या सोन्यासाठी एवढा जीवाचा आटापिटा करतात. एक वेळ अशी होती माझ्या माता भगिनींनो, या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रातल्या कुलवंतांच्या घरातली स्त्री नदीवरती जर कपडे धुवायला बसली तर तिच्या हातातल्या पाटल्या, आता त्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, हातात ज्या बांगड्या असतात त्या बांगड्यांच्या मध्ये सोन्याच्या बांगड्या असतात, त्यांना पाटल्या म्हणतात. त्या पाटल्या नदीच्या दगडावरती घासून त्याचं पाणी नदीतून प्रवाहित व्हायचं, सोन्याचं पाणी नदीतून व्हायचं. विचार करा म्हणजे केवढी समृद्धी असेल. आपण एक महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये असतो ज्याच्या पाठीमागे हत्तीचं चित्र असतं, ज्याला गजांत लक्ष्मी म्हणतात. ही गजांत लक्ष्मी या महाराष्ट्रावरती आपल्या सोंडेनी समृद्धीची फवारणी करत होती. आणि अचानक एके दिवशी देवगिरीचा राजा आणि त्याचं सैन्य गारद असताना, गाफील असताना सातपुड्याच्या पर्वतरांगेकडून दिन दिन अल्लाहू अकबर नावाच्या घोषणा ऐकायला यायला लागल्या. एक हिरवी टोळधाड महाराष्ट्राच्या मातीत घुसली आणि आमच्याकडे असणारी संस्कृती, सुबत्ता, स्थैर्य, लक्ष्मी सर्व नष्ट झालं. आणि त्यानंतर सुरुवात झाली ती काळ रात्र. आमच्या माता भगिनींना गुलाम बनवून बाहेर देशात विकलं जाऊ लागलं. आपण कोकण किनारपट्टीमध्ये राहतो. दिवस किती वाईट होते ते मुद्दामून सांगतो. पुरुष तर आहोत, आमच्यावरती अन्याय अत्याचार होणारच, चापकानी फोडून काढलं जाणारच, गुलाम व्हावं लागणारच. पण आमच्या माता भगिनींनी जे अन्याय अत्याचार सहन केले. आपण सगळे कोकण किनारपट्टीला राहतो. या किनारपट्टीच्या भागामध्ये सिद्धी नावाचा एक प्रकार राज्य करत होता. सिद्धी म्हणजे आता ते कुरळी केस असणारे, माहित आहे ना, वेस्ट इंडिज, त्यांना सिद्धी असा शब्द आहे. हे सिद्धी या कोकणातल्या गावांमध्ये घुसायचे, इथल्या बायकांना घरातून खेचून काढायचे आणि त्यांच्यावर 5-5, 6-6 जण अत्याचार करायचे आणि ओरडू नये म्हणून त्यांची तोंड शिवून जहाजीत बसून त्यांच्या देशात नेऊन विकायचे. हे सहन केलंय आपल्या लोकांनी. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 700 वर्ष हा नंगानाथ चालू होता. आज राम मंदिर आम्ही उभा करून दाखवलं, पण असं एकच मंदिर नाही देशामधलं जे या हिरव्या टोळदाडीने पाडलं. अशी असंख्य मंदिरं, आमची श्रद्धास्थानं, ज्याला आम्ही देव म्हणतो, त्या देवाला तोडलं, फोडलं, जात्यात घालून भरडलं आणि त्या ठिकाणी त्यांची प्रार्थना स्थळं उभी केली. आज सुद्धा आम्ही ती प्रार्थना स्थळं मिळवू शकलो नाही. एका राम मंदिरसाठी आम्ही 90 वर्ष लढत होतो. विचार करा, अशी जर सगळी मंदिरं घ्यायची राहिली तर आपल्याला किती वर्ष लढावे लागेल. केवढा मोठा अत्याचार आपल्यावरती या लोकांनी केला होता. आणि त्यावेळेस ही सगळी अनागोंदी मांडली असताना लखुजीराव जाधवांच्या घरी जिजाऊ नावाचं एक कन्यारत्न झालं 12 जानेवारीला. स्त्री काय करू शकते त्याचं उत्तम उदाहरण आहे. स्त्री रामायणही करू शकते, स्त्री महाभारतही घडवू शकते आणि स्त्री छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा घडवू शकते. तुमच्यापैकीच एखादी राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊंच्या प्रेरणेने प्रेरित झालेली एखादी स्त्री या गावाचं नाव कायापालट करण्यासाठी आपल्या पुत्राला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगून शिकवून शिवछत्रपतींच्या त्याला नखाची जरी सर आणण्यात यशस्वी झाली तरी तुमचं आयुष्य कृतार्थ झालं. जिजाऊ आईसाहेबांनी हे सगळं बघितलं होतं लहानपणापासून. आपलीच माणसं लढतायत, आजही तेच चाललंय. आपलीच माणसं लढतात एकमेकाबरोबर आणि जिंकतो दुसरा कोणीतरी.
आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बेरीजशाही, इमादशाही, पोर्तुगीज, डच, इंग्रज, वालंदेजकर, टोपीकर, हबशी, सिद्धी, तुर्की, इराणी, दुर्राणी किती सत्ता आमच्यावरती राज्य करत होत्या, किती सत्ता आम्हाला त्रास देत होत्या, किती लोकांनी छळलंय आम्हाला, किती लोकांनी आमच्या धर्मावरती, आमच्या देवावरती, आमच्या राष्ट्रावरती आघात केलेत. हे सगळं जिजाऊ आईसाहेब लहानपणापासून बघत होत्या. ज्यावेळेस लग्न झालं शहाजीराजे भोसल्यांसोबत, एक घराणा आणि एक कुळ सुद्धा नामवंत असावं लागतं. जिजाऊ आईसाहेब जाधवांच्या घरातल्या म्हणजे कृष्णाचं घराणं, आणि शहाजीराजे भोसले हे भोसलेंचं म्हणजे रामाचं घराणं, आणि शिवछत्रपती म्हणजे कृष्ण आणि राम यांचा संगम. आम्ही असं म्हणतो मस्करीत की कृष्ण नीती ही फक्त विचारणीय आहे आणि रामनीती मात्र आचरणीय आहे. कृष्णासारखा आचार करायला जायचा नाही, रामासारखा आचार आपण करू शकतो. कृष्णाने 16,000 बायका केल्या, मी पण करतो. पण कृष्णाने गोवर्धन सुद्धा उचलला होता. तुला गटारीच्या कडेचा दगड तरी उचलता येईल का? विचार करण्याची गोष्ट आहे. कृष्ण चरित्र फक्त आचरणीय आहे, रामाचं चरित्र मात्र आपण आचरणात आणू शकतो. पण शिवछत्रपती हे या दोघांचा संगम आहे. ज्यावेळेस शिवछत्रपतींचा जन्म होणार, आपलं सौभाग्य आहे, शिवछत्रपतींचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला पुण्यामध्ये, पण शिवछत्रपतींवरती जे गर्भसंस्कार झाले, गर्भसंस्कार म्हणजे आईच्या पोटात असताना जे संस्कार होतात, एक 16 संस्कार नावाचा हिंदू धर्मामध्ये प्रकार आहे. आम्ही जन्मल्यापासून आम्ही मरेपर्यंत आमच्यावरती 16 संस्कार झाले पाहिजे आणि प्रत्येकावर होतातच. त्यातला पहिला संस्कार आमचा हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ, एवढा सनातन आहे की त्यातला पहिला संस्कार आईच्या पोटातून सुरुवात होतो. आई काय वागते, आईचे विचार कसे असतात, आई काय खाते, आईचं राहणीमान काय आहे, याच्यावरती बाळाचं पुढचं काय होणार आहे भवितव्य ते अवलंबून असतं. आपल्या कल्याण शहापूरच्या जवळ माहुली किल्ला आहे. या किल्ल्यावरती 7 महिने जिजाऊ आईसाहेब राहिल्या होत्या. त्यावेळेस शिवछत्रपती आईसाहेबांच्या पोटात होते. आणि अशा वेळेमध्ये जिजाऊ आईसाहेबांना लागलेले डोहाळे, आत्ताच्या महिलांना काय डोहाळे लागतात? माती खावी, दगड खावी, गोटे खावेत, चिंचा खाव्यात. विचार करा, माती खाल्ल्यानंतर जन्माला येणार काय करणार? मातीच खाणार. तुम्ही जे खाल्लंय तेच जन्माला येणार. पण आऊसाहेब जिजाऊंना जे डोहाळे लागले होते, इतिहास सांगतो, मी नाही सांगत, त्या डोहाळ्यामध्ये त्यांना असं वाटायचं तलवार हाती घ्यावी, दांडपट्टा हातामध्ये घ्यावा, भाला हातामध्ये घ्यावा, घोड्यावरती बसावं, रपेट करावी, युद्ध करावी, किल्ले जिंकावेत, स्वतःचं सिंहासन स्थापन करावं, भगवा झेंडा हातामध्ये घेऊन तासन तास बसून राहायचं. आणि म्हणून असा भव्य दिव्य पुत्र जन्माला. ज्या वेळेत आईसाहेब भवानीच्या समोर बसायच्यात आणि हात जोडून काय मागणी करायच्यात? मला असा एक मुलगा दे. म्हणजे त्यांनी 4-2 बंगले नाही बांधले तरी चालतील, स्वतःची त्याची मर्सिडीज नसली तरी चालेल, त्यानं दुसरं काहीतरी वेगळं करावं आणि माझं नाव मोठं करावं एवढं नाही. पण पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याच्या हाती 3 लोकीचा झेंडा. 4 छक्के होण्यापेक्षा 1 पक्का होऊ दे आणि 4 शंड होण्यापेक्षा 1 गुंड होऊ दे. आणि त्याचं उत्तर शिवछत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे 4 झाले, पण 4च्या 4 छक्के झाले. काय फायदा? कौरव 100 आहेत, पांडव 5 आहेत, जिंकले किती जण? 5 जण. म्हणजे असे व्हावेत की ज्यांनी जगाचं वातावरण बदलून टाकावं. जिजाऊ आईसाहेबांनी ही मागणी तुळजाभवानीकडे केली आणि आईसाहेबांच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या पोटी शिवछत्रपतींचा जन्म फाल्गुन वद्य तृतीय दिवशी झाला. आज शिवछत्रपतींचा वाढदिवस आहे, जयंती नाही. जयंती फाल्गुन वद्य तृतीयेला असते.
तिथी आणि तारखेचा वाद नाही, पण जयंती म्हटल्यानंतर हिंदू पंचांगात येते. आणि ज्या वेळेस जिजाऊ आईसाहेब प्रसूत झाल्या म्हणजे बाळंत झाल्या म्हणजे डिलिव्हरी झाली मराठीमध्ये, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं कॅलेंडर महालक्ष्मी किंवा कुठल्याही प्रकारचं कॅलेंडर शिवनेरीवरती नव्हतं. त्यामुळे पंचांगामध्ये फाल्गुन वद्य तृतीया अशी तिथी येते. शिवछत्रपतींचा जन्म त्या दिवशी झाला. शिवछत्रपतींना पहिली पायरी चढताना हे आठवलं. दुसऱ्या पायरीवरती आपलं पाऊल टाकलं आणि शिवछत्रपतींना आठवलं आपण बंगळूरमध्ये आहे. शिवछत्रपतींचे वडील शहाजीराजे भोसले बंगळूर म्हणजे आदिलशहाकडे फार मोठे सरदार आहेत, नामवंत. अगदी आदिलशहाच्या तोडीस तोड सरदार, म्हणजे त्यांचं राहणं सुद्धा राजासारखंच. त्यांना वेगळा स्वतःचा महाल बंगलोरमध्ये, त्याला आता आपण बंगलोर म्हणतो, बँगलोर, त्यावेळेतलं जुनं नाव बंगळूर. स्वतःचा महाल, दासदाशा, स्वतःचे हत्ती, स्वतःचे घोडे, स्वतःचे उंट, सगळं स्वतःचं, म्हणजे स्वतः राजेच. आणि अशा घरामध्ये शिवछत्रपती असताना विचार करा, आज नगरसेवकाचा पोरगा झाला, बिल्डरचा पोरगा झाला तर त्याचा आईशाराट काय असतो. शिवछत्रपती तर त्यावेळेतल्या संस्थानिकांचा मुलगा. एक दिवस आपल्या मुलाला, हे सगळे शिवछत्रपतींना आठवतं, एक दिवस आपल्या मुलाला म्हणजे शिवछत्रपतींना शहाजी महाराज हाताला धरून आदिलशहाच्या दरबारामध्ये घेऊन गेले. आदिलशहा असा समोर बसलाय दरबारामध्ये आणि शहाजी महाराज आपल्या 9 वर्षाच्या मुलाला, त्यावेळेस महाराजांचं वय होतं 9 वर्ष, 9 वर्षाच्या शिवबाला हाताला धरून आपला दरबार दाखवण्यासाठी घेऊन गेले. आणि ज्या वेळेस त्या दरबाराची एक रीती होती, तुम्ही उंबऱ्याच्या आतमध्ये पाय टाकला की खाली बघायचं. किती आपल्यावरती, आपल्या स्वाभिमानावरती घाला घातला गेला. म्हणजे आज आपण शेजारी शेजारी एकमेकाला भांडतो कशावरून, तर मला काहीतरी एखादा चुकीचा शब्द बोलला, पण 700 वर्ष आमची लोक शंडासारखी खाली बघून त्या हिरव्या गांडोळांसमोर वाकत होती. चांगले शब्द बोलता येत नाहीत म्हणून असे बोलायला. शिवछत्रपतींना हाताची धरून शहाजी महाराज त्या आदिलशहाच्या दरबारामध्ये गेले. त्याची पद्धत आहे, ज्या वेळेत आपण त्या उंबऱ्यावरून चौकटीवरून दरबाराच्या आत जाऊ त्यावेळेपासून खाली मान घालून मुजरा करायला सुरुवात करायची. आदिलशहाच्या त्या सिंहासनाच्या जवळ जाईपर्यंत मुजरा करायचा आणि तसाच मुजरा करत मागे आपल्या जागेवर येऊन थांबायचं. म्हणजे हे सगळं करताना किमान 50 मुजरे केले पाहिजे. मुजऱ्याचा अर्थ काय, त्याच्या समोर झुकायचं 50 वेळा. आम्ही या देशाचे मालक, आम्ही या राष्ट्राचे मालक, ही हिंदू भूमी आमची, पण मुजरा कोणाला करायचा, त्या बांडुगुळांना. 9 वर्षाच्या शिवछत्रपतींना ज्यावेळेस हाताशी धरून त्यांचे वडील घेऊन गेले शहाजी महाराज आणि उंबऱ्यापासून सांगितलं, बाळ शिवबा तुम्ही नवीन आहात, मी सांगतो त्याप्रमाणे करा. असं खाली वाकायचं, हात पुढे करून मुजरा करायचा. उभी आयुष्यात शिवाजी महाराजांची उंची 5 फूट 3 इंच. म्हणजे शिवाजी महाराज आपल्या आईवरती गेले होते. शहाजी महाराज, संभाजी महाराज हे उंच आहेत, पण शिवाजी महाराज आपल्या आईवरती असल्यामुळे लहान. 9 वर्षाचे असतील तेव्हा त्यांची उंची केवढी असेल. त्यांना सांगतायत शहाजी महाराज की एक काम करा, मी सांगतो असं असं करा. शिवाजी महाराज आपल्या वडिलांकडे बघतायत. त्यांना वाटलं का समजलं नाही, लहान मुलगा आहे, पुन्हा एकदा सांगितलं. पुन्हा पुढे गेले, पुन्हा म्हणले, शिवबा मी सांगतो ना, असं खाली वाका आणि मुजरा करा. पुन्हा शिवाजी महाराज आपल्या वडिलांकडे बघतायत. हे असं त्या आदिलशहाच्या दरबारात आत पोहोचेपर्यंत, सिंहासनाला जाईपर्यंत घडलं. पुन्हा मागे येऊन उभा राहिले. आदिलशहा सुद्धा बघत होता की हा कोण 9 वर्षाचा मुलगा आहे, ज्याला एवढा वेळ सांगितलं तरी सुद्धा ऐकत नाही. आजूबाजूला हशम उभे आहेत, हाती नंग्या तलवारी घेऊन उभे आहेत, आपल्या जीवाचं बरं वाईट करू शकतात. एवढं माहित असून हा 9 वर्षाचा मुलगा माझ्या डोळे डोळे घालून बघतोय, वाकायला तयार नाही. आणि त्यावेळेस आदिलशहा शहाजी महाराजांना म्हणतोय, शहाजी फर्जन शहाजी, आपने अपने फर्जन को सिखाया नहीं दरबार का रीति रिवाज. शहाजी महाराज म्हणतायत की हुजूर शिकवलाय, पण लहान बच्चा आहे अजून. ही त्यावेळीची भाषा आहे बोलायची. हुजूर बच्चा लहान आहे, त्याच्यामुळे त्याला समजत नसेल. मी घरी जाऊन सांगेन त्यांना समजवायला. आणि आपला अपमान झाला असं वाटून शहाजी महाराजांनी त्या लहान शिवबाला हाताशी धरलं. मुजरा करत 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 मागे आले, तरी शिवाजी महाराज मुजरा करत नाहीत. मागे आले, चौकटीतून बाहेर निघाले
हाताला धरलं, आपल्या घोड्यावरती बसवलं आणि आपल्या घरी घेऊन आले. दरवाजातूनच हाक मारली, जिजा बाहेर या. जिजाऊ आईसाहेबांना बाहेर या. जिजाऊ आईसाहेब जरी वाघिणीच्या काळजाच्या होत्या तरी आत्ताच्या महिलांसारख्या नव्हत्या. म्हणजे थोडं जास्त काय आलं तर आपल्या नवऱ्याला पाणीच पाहिजे अशा हिशोबातल्या नव्हत्या. म्हणजे मला काय आयोजकांनी असं काही सांगितलेलं नाहीये, मी आहे तो इतिहास सांगतो. जिजाऊ आईसाहेब शांतपणे डोक्यावर पदर घेऊन घरातून बाहेर आल्या. चौसेपी वाड्याच्या बाहेर असणाऱ्या त्या मंडपामध्ये शहाजी महाराज शिवछत्रपतींना हाताशी घेऊन उभे आहेत आणि जिजाऊ आईसाहेबांना सांगतायत, यांना काही शिकवलं की नाही. जिजाऊ आईसाहेब म्हणल्या, नक्की काय झालंय मला सांगा. त्यांनी सगळा प्रसंग सांगितला. माझी फजिती केली म्हटली यांनी दरबारामध्ये. 50 वेळा सांगितलं, शिवबा मुजरा करा, शिवबा मुजरा करा. ऐकलं नाही, वडिलांचं ऐकलं नाही. अली आदिलशाह म्हटलं, तुम्ही तुमच्या मुलाला काही शिकवलं का नाही. जिजाऊ आईसाहेबांना समजलं हे गणित काहीतरी वेगळं आहे, कारण शेवटी त्याच आईच्या पोटी 9 महिने राहिले होते ना. त्या गोड हसले आणि शिवबाला म्हणले, शिवबा अरे वडील सांगत होते तर करायचा मुजरा. वडील म्हणत होते ना मुजरा करायचा. शिवछत्रपतींनी 9 वर्षाची उमर आहे. शिवछत्रपतींनी आपल्या आईकडे बघितलं आणि सांगितलं, आई हे तू मला सांगतेस की मी त्या अली आदिलशाहला मुजरा करावा, हे तू मला सांगतेस. या प्रसंगावरती कवी दु आ तिवारी, महाराष्ट्रातले सुद्धा कवी नाहीत, बाहेरचे कवी आहेत, त्यांनी एक कविता लिहिली या प्रसंगावरती मराठीत. ते असं म्हणतात, शिवबा आपल्या आईला म्हणतायत, होतात देवळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट, गो ब्राह्मण ओरडती धर्मावरती संकष्ट. हा खेळ मांडला ज्यांनी त्यांची पुढे जाऊनी, प्रेमाच्या मंगल माते लववेना हे शिरमाते. आमची गाई वासरं पाडसं देवळं उद्ध्वस्त करणाऱ्या, आमच्या धर्माचा अपमान करणाऱ्या या आदिलशाह पुढे मी माझं डोकं झुकवावं असं तुला वाटतं का. अजिबात नाही, माझ्या उभ्या आयुष्यात ते होणार नाही. 9 वर्षाचं पोरगं हे सांगतंय. काय जिद्द, काय प्रेरणा आणि काय देऊन वाढवलं असेल जिजाऊ आईसाहेबांनी शिवछत्रपतींना. काय स्वाभिमान. हे परके सत्ताधारी घरी शिरून झाले वैरी, बघताच तयांना भारी, सक्रोध वृत्ती मम होते. बोलते भवानी उठ, बोलते मातृभू उठ, धर समशेरीची मूठ, अवमाननिते आज्ञेते लववेना हे शिरमाते. मला आजही माझ्या त्या महाराष्ट्रामधल्या माझ्या माता भगिनींच्या किंकाळ्या ऐकायला येतात. रानामध्ये नेऊन त्यांच्यावर केलेले बलात्कार त्या किंकाळ्या मला ऐकायला येतात आणि माझी तुळजा भवानी माझ्या कानामध्ये येऊन सांगते, उठ, इथे काय थांबलास, घे ती समशेर हातामध्ये, मी जगदंबा बनून तुझ्या तलवारीमध्ये वास करू नये, हे सगळे संपव. शहाजी महाराजांनी एवढं ऐकलं, काय वाटलं असेल त्या वडिलांना. 9 वर्षाचं मुलगा. आत्ताच्या 9 वर्षाच्या मुलाला काय येतं, मॅगी बनवता येते, पोगो चॅनल लावता येते. ही संस्कृती कुठेतरी आम्ही विसरलो, कारण आमच्या जिजाऊ नाही राहिली, आईच्या पोटातली ती आग नाही राहिली. आईच पुढचं पाऊल बघण्यात एवढी मशगूल झाली की पोरांनी मागचं पाऊल कधी टाकलं हे कळलं. डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई जन्माला घालण्यापेक्षा या राष्ट्रासाठी, या देशासाठी, या देवासाठी, या धर्मासाठी लढणारी, मरणारी, झुंजणारी, कडवट अशी पिढी जन्माला घालण्यात आम्ही अयशस्वी ठरलो. हे उत्तर ऐकलं शहाजी महाराजांनी लगेच आपली शिक्का, आपला कट्यार, आपलं हत्यार आणि भगवा निशाण शिवछत्रपतींच्या हातात दिलं आणि 9 वर्षाच्या मुलाला सांगितलं, आता तुम्ही इथे थांबायचं नाही, बंगळुरात तुमचं काही काम नाही, तुम्ही आणि तुमचे आऊसाहेब महाराष्ट्रात निघून जा, पुण्यामध्ये आपली जहागिरी आहे, त्या जहागिरीवरती जा आणि तिथं स्वतंत्र स्वतःचं राज्य उभा करा. 9 वर्षाच्या मुलगाला बाप सांगतो. आम्ही आता 26-27 वर्षाचे झालो तरी आम्ही नोकऱ्या शोधतो. किती मोठी दोघांमध्ये तफावत आहे. तुम्ही जा आणि तुमचं स्वतःचं राज्य निर्माण करा. तुमच्यासोबत 5000 आमची जी काय आहे ती काही मंडळी पाठवून देतो, तुमचे प्रशिक्षक दादोजी कोंडदेव पाठवून देतो, तुमचे आऊसाहेब तुमच्या सोबत असतील. पुण्यामध्ये जा आणि जहागिरी सांभाळा. पुढचं पाऊल महाराजांनी सिंहासनावरती टाकलं. पुण्यात जेव्हा महाराज आले, गाढवाचा नांगर फिरवलेला या भूमीवरती,
स्वत्व स्वाभिमान सोडलेल्या आपल्याला गाढवाचा नांगर फिरवणं म्हणजे काय हे कळणार नाही. आपण काय हसणार आणि सोडून देणार गाढवाचा नांगरावर. आपल्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवलं तरी आपण हसणार. पण गाढवाचा नांगर फिरवणे फार मोठी स्वाभिमानाला धक्का देणारी गोष्ट होती. आईसाहेबांनी म्हटलं गाढवाचा नांगर ज्यांनी फिरवला, ज्या हिरव्या बांडगुळांनी आमच्या या मातेवरती, आमच्या आईवरती, या भूमीवरती गाढवाचा नांगर फिरवला, आम्ही त्याच्यावरती सोन्याचा नांगर फिरवू आणि सोन्याचं पीक घेऊन दाखवू. पुण्यनगरीत ज्या वेळेत आल्या, कसबा गणपतीची स्थापना केली, सोन्याचा नांगर फिरवला आणि त्याच्यानंतर पुन्हा वसायला सुरुवात झाली. लांडगे कोल्हे तर मारलेच मारले पुण्यातले, पण आमच्यातले सुद्धा जे लांडगे कोल्हे जिवंत होते, आमचीच माणसं सुद्धा लांडगे कोल्हे झाली होती. महिलांवर हात टाकण्यात त्यांना काहीच वाटत नव्हतं. जरी आमची कुळदेवता तुळजाभवानी असली तरी बाई ही उपयोगाची वस्तू आहे असं आमच्या लोकांना सुद्धा वाटायला लागलं होतं. आणि एक दिवस रांजाच्या पाटील नावाचा असा एक गुन्हेगार, ज्याने एका सर्वसाधारण कुटुंबातल्या मुलीवरती बलात्कार केला, त्याला पकडून शिवछत्रपतींच्या इथे आणण्यात आलं. तेव्हा उमर होती 14 वर्ष. पकडून आणलं आणि शिवछत्रपतींच्या समोर उभं केलं आणि सांगितलं हा रांजाचा पाटील आहे, हा त्या गावचा पाटील आहे आणि ह्याने एका सर्वसाधारण मुलीवरती बलात्कार केलाय, याला काय शिक्षा आहे. 14 वर्षाच्या शिवछत्रपतींनी शिक्षा सांगितली. याचा अजिबात ऐकून घेऊ नका. याला म्हणजे कुठलाही शक्ती कायदा आणण्यासाठी केंद्रात जाऊ नका, राज्यात जाऊ नका, काही करू नका, कुठल्याही पक्षाची गाठी भेटी घेऊ नका, मंत्रालयामधून अध्यादेश आणू नका, उपोषणाला अजिबात बसू नका, कॅन्डल मोर्चे काढू नका, याचं ऐकून घेऊ नका. ताबडतोब कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय कलम करून टाका, छाटून टाका, याचा चौरंगा करा आणि याला मंदिराच्या बाहेर बसवा. याच्याच गावच्या पाटीलकीमध्ये याला मंदिराच्या बाहेर बसवा. येणारा जाणाऱ्याने याच्यावर थुकलं पाहिजे. हे सांगणारा 14 वर्षाच्या शिवछत्रपती. ज्या वेळेस पुढची पायरी महाराज चढले, 16वं वर्ष, रायरेश्वराला जाऊन शपथ घेतली 16व्या वर्षी. 16व्या वर्षी आमचा मुलगा 10वीत असतो आत्ताच. त्याला हे सुद्धा कळत नाही गणितामध्ये 2 आपले तास असतात, एक अल्जेब्रा आणि भूमिती, हे जॉमेट्री. त्याला त्याचाही पेपर कळत नाही. कॉपी करायला जातात, पेपर अल्जेब्राचा जॉमेट्रीच्या चिठ्ठ्या घेऊन जातात. हे सुद्धा ज्याला कळत नाही त्या वयामध्ये शिवछत्रपतींनी मी हिंदवी स्वराज्य स्थापन करीन, माझं स्वतःचं स्वराज्य स्थापन करीन, ज्या स्वराज्यामध्ये माझ्या माता भगिनी आनंदाने राहू शकतील, ज्या स्वराज्यामध्ये माझा देव देश धर्म स्वत्व स्वाभिमानाने राहू शकेल. 16 वर्षात शिवछत्रपतींनी स्वतःची करंगळी, कुठल्याही प्रकारचं कोंबडं नाही, बकरं नाही, कुठल्याही दुसऱ्याच्या रक्ताचा सडा नाही, स्वतःची करंगळी धरली, कापली, रक्ताचा अभिषेक केला त्या रायरेश्वरावरती आणि आपल्याच वयाची सगळी सवंगडी घेऊन या स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली. पहिला किल्ला घेतला तोरणा आणि नंतर असे बरेच किल्ले महाराजांनी घेतले. आता एक एक सांगत बसणार नाही, कारण शिवछत्रपती सांगायला गेलो तर मला वाटतं आकाशाची शाही करावी लागेल आणि सगळी जी झाडं आहेत या जगामध्ये त्यांची बोरू करावी लागेल आणि या जमिनीवरती लिहायला घ्यावं लागेल, तरी शिवचरित्र हे कमीच पडेल किती सांगितलं तरी. पहिला प्रसंग जो महाराष्ट्रावरती सगळ्यात भयानक चालून आला तो म्हणजे अफजल खान. वय वर्ष महाराजांचं 21. म्हणजे या वयामध्ये आमची मुलं कॉलेजच्या समोर गाड्या घेऊन उभी असतात. कशासाठी माहित आहे ना? आपल्या मुला मुलींना माहित आहे कॉलेजच्या बाहेर कशासाठी मुलं गाड्या घेऊन उभी असतात. काहीतरी ते भकास सायलेन्सर लावायचे गाड्यांच्या पाठीमागे, फाडफाड फाडफाड करत राहायचं, 4 हॅलो हॅलो. लोकांना वाटेल बोलती पण झाली, वायरवाले बरे पडतात. थेट आपली आणि तुमची नाळ असली पाहिजे, नाही तर मग असं प्रॉब्लेम होतो.
ज्या वयामध्ये आत्ताची मुलं आपली तरुणाई कॉलेजच्या बाहेर दाखवत असतात त्या वयामध्ये शिवछत्रपतींनी अफजल खान नावाचा बलाढ्य शत्रू स्वतःवरती घेतला. फक्त घेतला नाही तर आई तुळजाभवानी ज्यांनी फोडली, ज्यांनी स्वतःच्या वडिलांचा अपमान केला, शहाजी राजांना साखळदंडात बांधून ज्यांनी अली आदिलशाह समोर उभा केला, ज्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलासमोर गायी कापल्या, ज्यांनी मोठा महादेवासमोर नंगा नाच केला आणि त्या महादेवाच्या पिंडीवरती घनाचे घाव घातले, ज्यांनी तुळजाभवानीची मूर्ती फोडली, अनेक मंदिरं त्यांनी फोडली, नष्ट केली, अनेक माता भगिनींची आबरू लुटली, स्वतःच्या 64 बायका मारल्या अफजल खानाने येता येता. 64 बायका विहिरीत ढकलून मारल्या. स्वतःच्या गुरुला सुद्धा ठार मारलं. म्हणजे त्याची एक मुद्रा आहे स्वतःची, अर्ज कुनद सिपार अल्लाह फजला फुजला फजला फजल अजहल मूर्ख बजाय तसबी आवाज आहेत अफजल अफजल. याचा अर्थ आहे की उच्चतम कोटीतल्या स्वर्गामध्ये जर देवाने विचारलं की या पृथ्वी तलावरती सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे तर अफजल अफजल असं नाव येईल. जी माळ आपण ओढतो जपमाळ, तर जपमाळेतून सुद्धा अफजल अफजल नाव आलं पाहिजे. एवढा अभिमानी, एवढा प्रचंड अभिमानी अफजल खान, आणि असायलाच हवा होता. कारण असा 6-7 फूट उंच उभा आडवा देहानी लोखंडाची पार हातात धरून वाकवायचा, एवढी ताकद. कस्तुरी रंगाच्या रायाला भेटीला बोलवून गळ्यामध्ये हात टाकून त्याची मान मोडून पाठीमध्ये खंजीर खपसून अफजल खानाने मारलं होतं. हा अफजल खान ज्या वेळेस महाराष्ट्रावर चालून आला, अफजल खानाची शिवछत्रपतींची काय बांधावरची भांडणं नव्हती. हे खूप महत्वाचं आहे. अफजल खान शिवछत्रपतींना मारायला का आला? कारण त्याला शिवाजी भोसले संपवायचा नव्हता, त्याला हिंदू प्रतिपालक शिवछत्रपती संपवायचे होते. ज्या शिवछत्रपतींनी इथल्या आमच्या माता भगिनींना स्वाभिमानाचं जीवन दिलं तो शिवाजी त्याला संपवायचा होता. ज्या शिवछत्रपतींनी आई तुळजाभवानी, पंढरपूरचा विठोबा यांना पुन्हा बांधलं तो शिवाजी अफजल खानाला संपवायचा होता. त्यांचं घरचं वैर नव्हतं. शिवाजी महाराजांनी त्यांच्या बांधाला बांधलेलं लागून जमीन घेतली नव्हती आणि त्यांचा अर्धा वावर आपल्यात घेतला नव्हता, तो वाद नव्हता. आमच्या माता भगिनींची लज्जा रक्षण केली म्हणून अफजल खान आला होता. आणि ज्या वेळेला अफजल खान आला, हा प्रसंग का ऐकण्यासारखा आहे. अफजल खान ज्या वेळेत आला, संकट कधी एकटी येत नसतात. आजच्या तरुण पिढीने ऐकावं, संकट कधीच एकटी येत नसतात. पूर्वी लवकर लग्न करून दिली जायची. शिवछत्रपती 12 वर्षाचे असताना त्यांची पहिली पत्नी सईबाई साहेब 9 वर्षाच्या, त्यांचं लग्न झालं. आता 9 वर्षाची मुलगी आणि 12 वर्षाचा मुलगा, त्यांना संसार म्हणजे काय करणार. मित्रमैत्रिणींसाठी राहिलेले हे दोघे जण, ज्यावेळेस अफजल खानाचं संकट आलं त्यावेळेस सईबाई साहेब सुद्धा निर्वातल्या, वारल्या. विचार करा, आपली सगळ्यात जवळची साथी आपल्याला सोडून निघून गेली. अफजल खान आपल्यावर चालून येतोय उभा आडवा 6-7 फूट राक्षसासारखा. म्हणजे त्याच्या देहाची तुलना नाही. आपण 5 फूट, तो 7 फूट. कसं काय याला मारायचं? हे सगळं चालू असताना तिकडून राजगडावर निरोप आला, सईबाई साहेब वारल्या. आणि फक्त वारल्या नाहीत, त्यावेळेस शंभू महाराज यांचा जन्म झाला होता, म्हणजे संभाजी महाराज. आपल्या पदरात एक लहान जीव सईबाई टाकून गेलेत, म्हणजे आपला कुलदीपक संभाजी सईबाई साहेबांच्या पोटी जन्माला आलेला आहे. एक बाप म्हणून विचार करा, तुम्ही आणि आम्ही काय केलं असतं. मी कशासाठी करतोय हा? कशासाठी अफजल खान माझ्यावर आलाय? अरे माझ्याच घरामध्ये आग लागलेली आहे, माझी बायको वारली, एक लहान मुलगा माझ्या पदरामध्ये टाकून गेलेली आहे. हा अफजल खान जर मला आला चालून, मला मारायला आला, तर माझ्या म्हाताऱ्या आईशिवाय आमच्या या महाराष्ट्रात दुसरं कोणी सुद्धा नाहीये. काय होईल माझ्या संसाराचं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या घराचं, माझ्या कुळाचं काय होईल याचा विचार न करता शिवाजी महाराज एवढंच म्हणाले, ठीक आहे सईबाई वारलेत ना, आता ती वेळ नाही आपल्याकडे दुःख करायला. पहिला स्वराज्याचा शत्रू येतोय त्याला संपवलं पाहिजे. आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी योग्य वेळ ठरवून 32 दाताचा बोकड शिवछत्रपतींनी उभा आडवा फाडला, त्याचा कोथळा मॅगी बाहेर काढली सगळी आणि सांगितलं दहशतवाद असा संपवावा लागतो. एखादा दहशतवादी आमच्या देवावरती, आमच्या धर्मावरती, आमच्या राष्ट्रावरती हात टाकत असेल तर त्याला 1 वर्ष तुरुंगात ठेवून बिर्याणी खायला घालायची नाही.
त्याला प्रतापगडावरती बोलवायचा, त्याच्या पोटात वाघनखं घालायची आणि त्याचा पिचवा सगळा आतला माल बाहेर काढायचा आणि दाखवायचं लोकांना की पुन्हा जर आमच्या माता भगिनींकडे डोळे वाकडून बघाल, काय समजता, कुणा डिवसता, विसरलात का वाघनखे, ती वाघनखं पुन्हा टरदिशी तुमचं पोट फाडायला आमच्याकडे सिद्ध आहे. हा सगळ्यात मोठा प्रसंग झाला. पुढची पायरी चढताना महाराजांना पन्हाळगडचा वेढा, ज्यात बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, 300 मावळे बांदल नष्ट झाले. दिल्लीमध्ये शिवछत्रपतींना बोलून मिर्झा राजा जयसिंगाला या महाराष्ट्रावरती पाठवून महाराष्ट्राचं वाळवंट करण्याचा हिशोब या औरंगजेबाने केला आणि दिल्लीत शिवछत्रपतींना बोलवून घेतलं. त्या दिल्लीपती औरंगजेबाच्या सुद्धा हातावरती तुरी देऊन शिवछत्रपती हातोहात फसवून पुन्हा महाराष्ट्रात निघून आले. जे रामाचे स्वतःला वंशज म्हणवतात त्या रजपुतांना सुद्धा जे जमलं नाही, त्या या सह्याद्रीच्या मातीत वाढलेल्या आमच्या शिवछत्रपतींनी करून दाखवलं. हातावरती तुरी देऊन बादशाला दिल्लीपासून महाराष्ट्राचा अंतर पुन्हा निघून आले. त्यानंतर दक्षिण दिग्विजय, अनेक प्रसंग आहेत. शिवछत्रपती सांगावे तेवढे थोडके आहे. याचं वर्णन शिवछत्रपती हळूहळू हळूहळू सिंहासनाच्या दिशेने गेले, सिंहासनावरती बसले आणि सिंहासनावर बसल्यानंतर गागा भट्ट नावाचे जे काशीवरून ब्राह्मण आणले होते त्यांनी महाराजांवरती छत्र धरली आणि महाराजांची घोषणा दिली, गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येकाने तो स्वर उचलून धरला आणि याच वेळेमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरून कवी भूषण नावाचा एक कवी महाराष्ट्रात आला होता. शिवछत्रपतींची महती ऐकून, कीर्ती ऐकून. काम असं करा की तुम्हाला फक्त गाव गल्लीत नाही ओळखलं पाहिजे. आज आमचे नेते मंडळी, शेठ मंडळी, सावकार मंडळी काम असं करतात की त्यांना गल्लीत सुद्धा विचारू नये, पण त्यांची अपेक्षा असते की आम्हाला दिल्लीत विचारावं. शिवछत्रपतींनी काम असं केलं की दिल्लीचा बादशाह सुद्धा इकडे खबर ठेवायचा आज शिवाजी महाराज काय करतायत, कारण कधी येईल आणि शाहिस्ते खानासारखा आपला कार्यक्रम करून जाईल. थोड्या दिवसांनी तर या मुघलांनी शिवाजी महाराजांना भूत असं म्हणायला सुरुवात केली होती. शिवाजी हे भूत आहे, शिवाजी हा राक्षस आहे, याला मंत्रतंत्र वगैरे सगळं येतं, हा म्हणे भिंतीतून प्रकट होतो. अफजल खानासारखा एवढा बलाढ्य शत्रू यांनी फाडला. शाहिस्ते खान रात्री झोपला असताना भिंतीतून हा आला आणि त्याच्यावरती वार केला, त्याची बोटं छाटली. येताना शाहिस्ते खान दिल्लीतून सांगून आला होता औरंगजेबाला, शिवाजी शिवाजी म्हणतात केवढा आहे रे शिवाजी, माझ्या या 3 बोटा एवढ्या, आत्ता घेऊन येतो. महाराजांनी 3 बोटच इथंच ठेवली महाराष्ट्रात आणि त्याला पाठवून दिला. केवढा आहे, एवढा, इथंच ठेवून जाईल. तो औरंगजेब सुद्धा घाबरायला लागला आणि त्याच्या दरबारात असणारे कवी भूषण महाराष्ट्राच्या रायगडावरती आले आणि रायगडावरती येऊन त्यांनी शिवछत्रपतींना पाहिलं. ते तेजस्वी रूप राजासारखा दिसला पाहिजे. माता भगिनींची माफी मागून सांगतो, एखादी स्त्री गळ्यामध्ये तिने किती दागिने घातले, पाटल्या, बाजूबंद, कानातली, गळ्यातली, पायातली, डोक्यातली, काही घातली तरी ती दिसतच नाही उठून, कारण ते तेजच येत नाही. आणि एखादीच्या गळ्यात डवली जरी असली तरी लक्ष्मीसारखी दिसते. मग आपण म्हणतो ना, काय बाई लक्ष्मीसारखी दिसते, याचा अर्थ आहे ते तेज आतमधून यावं लागतं. शिवछत्रपतींचं ते तेज पाहिलं कवी भूषणाने. आणि ते कवी आहेत जे रॅप, आपण आता म्हणतो ना रॅप नावाची एक प्रकार आलाय, म्हणजे गाण्यावरती अख्ख्या रेप केलाय. चांगलं गाणं असतं ते वाद करून टाकायचं, त्याची वाटोळं करायचं आणि गायचं. हे कलियुगामध्ये गाढवांना सुद्धा लोक देव म्हणतील असं एक फार पूर्वी नाथ महाराज म्हणून गेले, ते आता खरं वाटायला लागलं. चांगलं गाणं गायलं की त्याला ते अजिबात चांगलं नाही, ते रेप केलेलं सगळं पाडतोड केलेलं गाणं गायलं की एक नंबर. हा जो रॅप तुम्ही आता म्हणता ही काही तुमची देण नाहीये, आत्ताच्या कुठल्याही लोकांची देण नाहीये. कवी भूषणाने शिवछत्रपतींकडे पाहिलं आणि त्या औरंगजेब बादशाचं सैन्य मध्य प्रदेश पासून ते काबूल अफगाणिस्तानापर्यंत आहे. म्हणजे ही 2 गावं नाहीत,
ही 2 वाड्या नाहीत, हे 2 राज्य नाहीत, 2 राष्ट्र एवढं त्याचं सैन्य पसरलंय. त्या औरंगजेबाला घाम फोडणारा हा नक्की सह्याद्रीचा वाघ आहे तरी कोण, हे बघायला तू इकडे आला होता. त्यांनी शिवछत्रपतींना पाहिलं आणि पाहिल्या पाहिल्या त्यांनी एक छंद म्हटलाय, त्यांनी एक कविता म्हटली की साजीच तू रंग बीर रंग में तू रंग चढ़ी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण भनत नाद बिहद नगार न के नदी नद मद गैब रन के रलत है. ऐल पैल खैल पैल गलक में गैल गैल गजन की ठैल पैल सैल उसरत है. तारा सो तरणी धरी थारा पे लगत जिमी थारा फारा फारा वारा वारा यो हलत है. याचा अर्थ आहे ज्या वेळेस शिवछत्रपती युद्धाला निघतात, हत्ती घोडे अश्वदळ पायदळ रथदळ म्हणजे जणू भगवान श्रीकृष्णच ज्या वेळेस संहार मांडतात शिवछत्रपती, समोरच्याची काय बिशाद आहे की शिवछत्रपतींच्या विरोधात त्याने उभं राहावं. हा छंद महाराजांना एवढा आवडला, त्यांनी म्हटलं कविराज अजून एखादा छंद आहे ना. म्हणले तो छंद आपण सगळे म्हणतो आणि आपल्या सगळ्याला तो पाठ आहे. शिवछत्रपती म्हणजे थोडक्यात काय आहेत त्या शेवटच्या छंदातून सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. कवी भूषणाने छंद उचलून धरला. त्या दरबारामध्ये बसलेले सगळेजण कानामध्ये जीव आणून प्राण आणून ते ऐकायला लागले काय नक्की आता म्हणणार आहेत. शिवछत्रपतींचं थोडक्यात वर्णन हा कवी कसा करणार आहे, तोही महाराष्ट्राच्या बाहेरून आलेला. आणि कवी भूषण म्हणतात इंद्रजिबी जंब पर बाण वसु अंब पर रावणस रंब पर रघुकुल राज है. पौन परिवाह पर संबुरति नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विजराज है. दावा द्रुम दंड पर चीता मृग झुंड पर भूषण वे तुंड पर जैसे मृगराज है. तेज तम हंस पर कन्न जिमी कंस पर त्यो मलेच्छ वंश पर शेर शिवराज है. तो मलेच्छ वंश पर शेर शिवराज है. हा छंद म्हटला, हा छंद म्हटला आणि त्यावेळेस ती अवघी राजसभा दुमदुमून गेली. शिवछत्रपतींनी सांगितलं पाची बाजूनी तोफा डागा, आदिलशाही कुतुबशाही निजामशाही बेरीजशाही या सगळ्यांना समजू द्या की गुलाम झालेली आमची हिंदूंची मन जर पेटून उठली, एक झाली, संघटित झाली, सुशिक्षित झाली आणि आमच्या महिलांनी जर ठरवलं माझ्यातली जिजाबाई साहेब जागी करायची, माझ्यातली ताराराणी जागी करायची, माझ्यातली येसुबाई जागी करायची, माझ्यातली लक्ष्मीबाई जागृत करायची, तर त्यांना अशक्य काहीच नाही. ताराराणी रामराणी रणरंगीकृत झाली, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, मुघल हो सांभाळा भद्रकाली कोपली. शिवछत्रपती गेले, संभाजी छत्रपती गेल्यानंतर औरंगजेबाला वाटलं की आता आपण जिंकलो, अवघी मराठीशाही जिंकली. पण या औरंगजेबाला मराठीशाहीतल्या एका बाईने पाणी पाजलं होतं. त्या बाईचं नाव आहे ताराराणी बाई साहेब. तिचे घोडे जरी बघितले नदीमध्ये पाणी पिताना तर औरंगजेबाचं सैन्य पळत सुटायचं, एवढी ताकद त्या बाईने करून ठेवली होती. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचं. शिवछत्रपती सांगण्याचा, ऐकण्याचा, वाचण्याचा विषय नाही आहे, आचरणाचा विषय. तुम्ही तुमच्या आचरणामध्ये शिवछत्रपती किती आणता का? फक्त 19 फेब्रुवारीला सगळे एकत्र येतात आणि मग शिवजयंती जोरदार करतात, डीजे लावतात, डॉल्बी लावतात, अन्य काही लोक करतात, तो त्यांचा भाग आहे. पण शिवछत्रपती फक्त एका दिवसाला आठवण्यापुरते नको. आज महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद सारखा प्रकार चालू आहे. आपल्या मुली जेव्हा कॉलेजला जातात, कोणासोबत बोलतात, कोणासोबत फिरतात, कोणासोबत राहतात, तो उमर आहे का, तो खालिद आहे का, तो खान आहे का, तो मोहम्मद आहे का, तो पठाण आहे का, याचा आई बापावरती लक्ष असलंच पाहिजे 100%. आणि आमच्या महिला भगिनींनी, माझ्या माता भगिनींनी लक्ष दिलं पाहिजे आपण कोणासोबत राहतोय. कारण हेच खान मोहम्मद एक दिवस तुमचं आयुष्य बर्बाद करणार आणि तुमचे 35 तुकडे करून एखाद्या फ्रीज मध्ये तुम्ही सापडणार. महाराष्ट्रात वारंवार घटना घडल्या, देशात वारंवार घटना घडल्या, तरी आमची माता भगिनी जागृत होत नसेल तर शिवछत्रपती वारंवार कानावरती तुमच्या घालण्याची आवश्यकता आहे. आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे, नक्की माझी मुलगी जाते कुठे, माझा मुलगा जातो कुठे, कुठलं व्यसन करतो का. कल्याण, डोंबिवली, मुरबाड पर्यंत व्यसनाचं जाळं पसरलेलं आहे. गांजा, अप्पू, चरस पूर आलेला आहे सगळ्याला. आपला मुलगा काय करतो इकडे लक्ष दिलं पाहिजे.
अजूनही महाराष्ट्रावर असणारं हिरवं सावट संपलेलं नाहीये. अफजल खान आजही जिवंत आहे पाकिस्तानच्या रूपाने, औरंगजेब आजही जिवंत आहे चीनच्या रूपाने, पण शिवछत्रपती मात्र आज आपल्यामध्ये अस्तित्वात नाहीये. आम्ही रॅल्या करतो, आम्ही कार्यक्रम करतो, पण ते फक्त 1 दिवसापुरती. त्याच्यानंतर शिवछत्रपती आपल्या स्मरणात सुद्धा नसतात. शिवछत्रपती कोणाची खाजगी मालमत्ता नाहीये. शिवछत्रपती हा एक गुण आहे, एक स्वभाव आहे. जिथं परस्त्रीला आईच मानलं पाहिजे, कोणीही नारी जगती रखुमाई आहे. जिथे परका असणारा कुणीही जो आपला आहे, स्वधर्माचा आहे, तो आपला बंधूच असला पाहिजे, आपला भाऊच असला पाहिजे. ही शिवछत्रपतींचे गुण आहेत. ज्या दिवशी हे सर्व गुण आम्ही आत्मसात करू, ज्या दिवशी लव जिहाद पासून आपली सुटका होईल, गायी आमच्याच देशामध्ये कापल्या जातात. ज्या देशामध्ये भगवान श्रीकृष्णाने गायी पाळल्या, त्याच देशामध्ये गायी कापल्या जात असतील तर शिवछत्रपतींचं नाव घ्यायची आपली लायकी नाही. हे सगळं बंद झालं पाहिजे. यासाठी एल्गार झाला तरी चालेल. हे ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये होईल त्या दिवशी खरी शिवजयंती आपण साजरी केली असं आपण सगळे म्हणूयात. आणि हे सर्व हे सांगून मी या ठिकाणी तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिव. हॅलो हॅलो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. बघा, आज शिवविख्याते शुभम गोवेकर सर यांनी आपल्या भाषणातून शिवचरित्र अतिशय उत्कृष्ट सांगितलेलं आहे. परश्री माते भगिनी समान, परश्री ही माते समान असते अशी शिवरायांची शिकवण आहे. शिवाजी महाराज हे डोक्यावर घेण्याची गोष्ट नाही तर डोक्यात घेण्याची गोष्ट ही आपण सर्वांनी त्यांच्या व्याख्यानातून शिकलं पाहिजे. जास्त काय वेळ घेत नाही. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आलेला आहे. सर्व भगिनी महिला यांच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसतोय. तर तिकडे समोर स्टेज समोर जो काही आपला लकी ड्रॉ बॉक्स आहे तर कृपया तो इकडे घेऊन येणे. आपल्यापैकी 5 भाग्यवान महिलांना इथे पैठणी मिळणार आहेत. दान मार्फत अशी मला सूचना आहे की या सभामंडपात ज्या महिला हजर असतील त्यांनाच त्याचा लाभ घेता येईल, नाहीतर दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज ग्रामस्थ मंडळ शिरडोन यांच्या विनंतीस मान देऊन वेळात वेळ काढून आपल्या इथे उपस्थित असलेले आहोत. तरी कृपया त्यांनी विनंती करतो की संपूर्ण गावातर्फे हा सन्मान आहे तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. श्री धीरज भावन पाटील यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सत्कार करायचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. शुभम गोवेकर सरांना विनंती करतो. कोणी नाराज होऊ नका. ज्या महिला इथे उपस्थित असतील त्यांनाच मिळेल, नाही तर दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल, त्याची नोंद घ्यावी अशी ग्रामस्थ मंडळ यांकडून मला सूचना आलेली आहे.
वत्सला रतन पाटील. अच्छा शाल दुसरं नाव आहे शांताबाई बच्चू पाटील. दुसरी भाग्यशाली महिला शांताबाई बच्चू पाटील. आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या मॅडम ताजनी मॅडम यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सन्मान करण्यासाठी पुढे यायचे. सरपंच अरुणताई पाटील यांनाही विनंती करतो. तसेच ॲडव्होकेट रेश्मा भुपी एकेकाने पुढे यायचे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्याचे सर्व टाळे वाजवा. यापुढील भाग्यशाली महिला छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. गोपीनाथ पाटील यांनी पुढे यायचे. माईबाई गोपीनाथ पाटील त्यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या गावचे सरपंच मॅडम अरुणताई पाटील यांनी विनंती करतो त्यांनी पुढे यायचे. माईबाई गोपीनाथ पाटील आहेत का? सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. ग्रामस्थ मंडळ शिरडोन यांच्याकडून ग्रामस्थ मंडळ शिरडोन आपल्या संपूर्ण गावातर्फे यांना सन्मान देते याची नोंद घ्यावी. चौथी भागी ऋतिका नितेश पाटील. डॉक्टर मनीषा भरपूर मॅडम यांना विनंती करतो की ऋतिका नितेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे. पटकन या ऋतिका नितेश पाटील. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पाचवी भाग्यशाली महिला आहे ज्योती विलास पूजा पंढरी पाटील यांना की ज्योती विलास पाटील यांचा सत्कार करायचे. शेवटच्या भाग्यशाली महिला आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. गुरुनाथ म्हात्रे कृपया त्यांनी पुढे यायचे. गुरुनाथ म्हात्रे आपल्या गावाची प्रगती उत्तर होते आपल्याला माहिती आहे. तर गावातील ज्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली त्यांचा सन्मान इथे होतोय. कृपया त्यांनी पुढे यायचे. करावा. पुढचं नाव आहे कुमार विवेक विश्वनाथ पाटील बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ग्रामपंचायत सदस्य हर हर
पुढे यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी येतील डिव्हिजन राजाराम पाटील. इंजिनियर मेकॅनिकल. आताच बीएड झालेली आहे, तिने पुढे यायचं आहे आणि त्यांची सत्कार करतील सा वारुणा सोमनाथ पाटील, कुमारी जान्हवी जगदीश पाटील. आत्माराम पाटील ज्या आपल्या गावच्या म्हणजे सीए झालेल्या आहेत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून, तर त्यांचा सत्कार करतील आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ काजले मॅडम. नाव आहे कुमार प्रशांत सदाशिव भगत, जो BHMS सेकंड इयर मध्ये शिक्षण घेत आहे. तर त्याचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या गाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक. परदेशी सर स्टेजवर यायचंय. ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, त्याच्यानंतर धीरज पाटील पुढे यायचं आहे. पिंट्या भरत पाटील
अंगणवाडी सेविका सौ रेखा गणेश पाटील आणि सौ प्रेमा सुरेश पाटील या दोघींनीही स्टेजवर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार आपल्या गावच्या माजी सरपंच सौ अरुणाताई सोमनाथ पाटील या करतील. तर दोघींनी स्टेजवर यायचं आहे. सौ रेखा गणेश पाटील आणि सौ प्रेमा सुरेश पाटील. सोनू पार्टी देशील ना सोनू सोन्या. सौ सविता सूर्यकांत म्हात्रे या तिघींनी स्टेजवर यायचं आहे. चला कार्यक्रम डिले नका करू, पटापट घ्या. सौ सविता सूर्यकांत म्हात्रे यांचा सत्कार करतील सौ अरुणाताई सोमनाथ पाटील. तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. म्हात्रे इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा मध्ये ते शिकत आहे, तर त्यांनी पुढे यायचं आहे आणि त्यांचं आवाज देऊ मला ते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आजचा हा जन्मोत्सव नाही का. आणि या जन्मोत्सवानिमित्त जमलेल्या सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा नाही का. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर एक शिवाजी राजा ना होता तो सबकी सुन्नत हो जाती, सबकी सुन्नत हो जाती. आणि इथे जमलेल्या सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि पुढच्या वर्षी आपण इतक्याच उत्साहाने या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी जमणार आहोत. कार्यक्रमात एक शेवटचा महत्वपूर्ण सत्कार राहून गेलेला आहे. श्री मनोहर बालाराम म्हात्रे DTC लाईव्ह, जे नेहमी आपले कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून डेकोरेटर्स श्री मनोहर बालाराम म्हात्रे यांनी स्टेजवर यायचं आहे. नेहमी युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला असे कार्यक्रम घर बसल्या ते दाखवत असतात. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा मुलगा कुमार धनंजय मनोहर म्हात्रे पुढे जायचं आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो. समीर पाटील यांना पुढे यायचं आहे. DJ आशीष SK वेळ फार झालेला, जास्त काय बोलत नाही. सर्वांनी लक्ष द्या. आता बुफे जेवणाची आपली स्कीम आहे, पण बुफे जेवण घेताना जेवण घेतल्यानंतर पुन्हा आपण सभामंडळ सर्व ग्रामस्थांना भगिनींना विनंती, कुणी जेवणाशिवाय जाऊ नये. आहे तसंच जागेवर बसा. लेडीज मंडळी आहे तसंच बसा. 2 रांगा बनवा लवकर पटापट. माझा शिवराय